नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी, सर्वात मोठी गुड न्यूज सर्व महिला भगिनींसाठी, माता भगिनींसाठी 27 जूनची महत्त्वाची माहिती. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर बघा. जुलै हप्ता, जून आणि जुलैच्या हप्त्यासंदर्भात सर्वात मोठी खुशखबर समोर आली आहे. सर्वात मोठी अपडेट जून आणि जुलैच्या हप्त्याच्या संदर्भात आलेली आहे. पाहू शकता बघा, जून जुलै हप्त्याच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी गुड न्यूज आनंदाची बातमी. 1500 प्लस 3000 रुपये मिळणार बघा. 1500 प्लस 3000 रुपये आणि जून आणि जुलैचा हप्ता जो आहे तो तुम्हाला एकत्र मिळणार आहे. त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती आहे, सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती करतो, व्हिडिओला सर्वांनी लाईक करा. एक लाईक करून टाका बरं पटापट, सर्वांनी व्हिडिओ लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचा. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जून जुलैच्या हप्त्यासंदर्भात बघा, जून आणि जुलै म्हणजेच काय तर तुम्हाला थेट 3000 रुपये येणार आहेत. 3000 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत जून आणि जुलैचे. त्याविषयीची महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पुढे पाहू शकता, मोठा निर्णय झाला. सरकारने एक मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे लाडक्या बहिणींसाठी. या निर्णयामध्ये काय आहे ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, मोठा निर्णय झालेला आहे लाडक्या बहिणींसाठी. सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. माता भगिनींसाठी मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. तर संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. बघा, नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये सुद्धा संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. म्हणूनच थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी पुराव्यावर आलो. पुरावा तुमच्यासमोर पाहू शकता. बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. मात्र जून 2025चा हप्ता अद्याप जमा न झाल्याने महिलांमध्ये अस्वस्थता पसरली. पाहू शकता बघा, जेवढ्या पात्र महिला आहेत तेवढ्या पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये सरकार देत असतं. पण जर आपण पाहिलं तर जून 2025चा जो हप्ता आहे तो अजूनपर्यंत अद्याप जमा न झाल्याने महिलांमध्ये अस्वस्थता पसरलेली आहे. अजूनपर्यंत जूनचा हप्ता जो आहे तो जूनचा हप्ता जमा झालेला नाही आहे. त्यामुळे महिलांमध्ये अस्वस्थता पसरलेली आहे. जून महिना संपण्यास आता फक्त 3 दिवस शिल्लक आहे. बघा, जर आपण पाहिलं तर आजची 27 जून आहे. फक्त 3च दिवस शिल्लक आहेत जून महिना संपण्यासाठी. जून महिना एंडिंगला फक्त 3च दिवस शिल्लक असताना जून आणि जुलैचे हप्ते एकत्र जमा होण्याची चर्चा जोर धरू लागली. बघा, जून आणि जुलैचा जो हप्ता आहे तो एकत्र जमा होण्याची जी काही चर्चा आहे ती जोर धरू लागली आहे. मग याच्यामध्ये काय होईल तर जूनचे 1500 रुपये आणि जुलैचे 1500 रुपये असे 3000 रुपये तुम्हाला येणार आहेत. एकत्र जर पैसे आले तर 3000 रुपये तुम्हाला येणार आहे. त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत जून आणि जुलैच्या हप्त्यासंदर्भात. अतिशय जबरदस्त अपडेट आहे, महत्त्वाची माहिती आहे, म्हणून शेवटपर्यंत सर्वांनी व्हिडिओ पाहायचा. पुढे बघा, जबरदस्त माहिती. तर बघा, यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा न झाल्याने संभ्रम वाढत आहे. बघा, सरकारकडून अजूनपर्यंत कोणतीही घोषणा झालेली नाही आहे. जूनचा हप्ता कधी येणार याच्या संदर्भाची घोषणा न झाल्याने संभ्रम जे आहेत ते वाढतच आहेत. यापूर्वीही 2 हप्ते एकत्र जमा. बघा, यापूर्वीही आपण जर पाहिलं असेल तर 2 हप्ते जे ते एकत्र जमा झालेले आहेत. लाडकी बहीण योजनेच्या आतापर्यंतच्या प्रवासात अशा घटना घडल्या आहेत जिथे 2 महिन्यांचे हप्ते एकाच वेळी जमा करण्यात आलेले आहेत. बघा, जिथे 2 महिन्यांचे हप्ते जे आहेत तर ते हप्ते एकाच वेळी जमा करण्यात आलेले आहेत. अशा अनेक वेळा घटना घडलेल्या आहेत जिथे 2 महिन्यांचे हप्ते एकाच वेळी जमा करण्यात आलेले आहेत. उदाहरणार्थ जर आपण पाहिलं तर बघा, मे 2025चा हप्ता जूनच्या पहिल्या आठवड्यात जमा झाला होता. त्यामुळे आता जून आणि जुलैचे हप्ते एकत्र म्हणजेच 3000 रुपये जे ते जुलै महिन्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जाते. बघा, सर्वांनी लक्षात घ्या, अगोदर अशा घटना घडल्या आहेत का तर हो, घडलेल्या आहेत. आपण जर पाहिलं असेल तर बघा, मार्चमध्ये तुम्हाला पैसे आले होते. नंतर आपण जर पाहिलं तर ऑगस्टमध्ये डबल हप्ते तुम्हाला आले होते. एकाच महिन्यामध्ये 2 हप्ते. अशा पद्धतीने घटना ज्या आहेत त्या घडलेल्या आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा हे जे काही जून आणि जुलैचा हप्ता आहे तो एकत्र म्हणजेच 3000 रुपये जे ते जुलै महिन्यात जमा होण्याची जी काही शक्यता आहे ती वर्तवली जात आहे. यापूर्वीच्या अनुभवांमुळे ही शक्यता नाकारता येत नाही, परंतु सरकारने याबाबत स्पष्टता आणणे गरजेचं आहे. बघा, सरकारने स्पष्टता आणायला पाहिजे. जूनचा हप्ता जुलैमध्ये मिळतोय
आणि जुलैचे जर पैसे जुलैमध्ये मिळाले नाहीत म्हणजेच तो हप्ता ऑगस्टमध्ये जाणार आहे. तर अशा पद्धतीने 1 महिना उशिराने सरकार या ठिकाणी पैसे जे ते देत आहे. 1 महिना उशिराने सरकारचे पैसे या ठिकाणी येत आहेत. परंतु महिलांची मागणी यामध्ये स्पष्टता आणायला पाहिजे. म्हणजे जो महिना सुरू आहे, समजा जून सुरू आहे तर जूनचा हप्ता आला पाहिजे, जुलै सुरू आहे तर जुलैचा हप्ता आला पाहिजे. अशा पद्धतीने जी काही स्पष्टता आहे ती आलेली पाहिजे. महिला व बालविकास मंत्र्यांकडून घोषणेची प्रतीक्षा पाहू शकता बघा. माननीय महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांच्याकडनं घोषणेची प्रतीक्षा. महिला व बालविकास मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी यापूर्वी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांबाबत स्वतः घोषणा केलेल्या आहेत. बघा, ज्यावेळेस हप्ता तुम्हाला वाटप व्हायला सुरुवात होते त्यावेळेस स्वतः महिला व बालविकास मंत्री माननीय अदितीताई तटकरे स्वतः घोषणा करत असतात. स्वतः त्यांचं जे काही ट्विटर हँडल आहे, म्हणजेच पूर्वीचं ट्विटर आताचं एक्स, या समाज माध्यमावर स्वतः ते माहिती देत असतात की जुलैचा हप्ता, जूनचा हप्ता तुमचा वाटप व्हायला सुरुवात झाली आहे. त्यानंतरच संबंधित हप्त्याची रक्कम जी ती महिलांच्या खात्यात जमा होते. मात्र जून 2025च्या हप्त्याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. बघा, जूनच्या हप्त्यासंदर्भात अजून माहिती समोर आलेली नाही आहे. त्यामुळे जूनचा हप्ता तुम्हाला अजून मिळणार नाही आहे. जून महिना संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक आहेत. अवघे काही म्हणण्यापेक्षा फक्त 3च दिवस शिल्लक असताना सरकारकडून लवकरात लवकर घोषणा होणे अपेक्षित आहे. आतापर्यंत योजनेचे पैसे कसे आले? बघा, आतापर्यंत जे काही योजनेचे पैसे आलेले ते कसे आले ते आपण बघूया. लाडकी बहीण योजनेची सुरुवात जुलै 2024मध्ये झालेली होती. जुलै 2024 पासून योजना सुरू झाली. तेव्हापासून आतापर्यंत पात्र महिलांना एकूण 11 हप्ते मिळालेले आहेत. बघा, तेव्हापासून आतापर्यंत पात्र महिलांना एकूण 11 हप्ते मिळालेत. जुलै 2024 ते मे 2025 या कालावधीत प्रत्येक महिन्याचा हप्ता नियमितपणे जमा करण्यात आला आहे. जर आपण पाहिलं तर जुलै 2024 ते मे 2025 या कालावधीत प्रत्येक महिन्याचा हप्ता नियमितपणे जमा करण्यात आलेला आहे. या योजनेने लाखो महिलांना आर्थिक आधार दिला असून बघा, मेपर्यंत जर आपण पाहिलं तर मेचा सुद्धा जूनमध्ये मिळालेले आहेत. म्हणजेच काय, तर तुम्हाला पैसे येत आहेत, पैसे येत नाही असं नाही, पैसे येत आहेत तुम्हाला, पण पैसे जे ते 1 महिना उशिराने येतात. म्हणजेच काय, तर मेचा हप्ता जूनमध्ये, आता जूनचा हप्ता जो आहे तो जुलैमध्ये जवळपास गेलेलाच आहे. म्हणजे अजून काही अपडेट नाही, म्हणजेच तो जुलैमध्येच येणार आहे. तर अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर 1-2 महिना उशिराने पैसे या ठिकाणी येतात, पण येतात. आता बघा, या योजनेने लाखो महिलांना आर्थिक आधार दिला असून ती राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची योजना बनली. बघा, सर्वात महत्त्वाची, सर्वात लोकप्रिय योजना लाडकी बहीण योजना आहे. महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात तुम्ही जा, कुठल्याही जिल्ह्यात जा, तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला भगिनी पाहायलाच मिळणार आहेत. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला आहेतच आहे, कारण भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये महिला भगिनी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेले आहेत आणि त्या महिला भगिनींना लाभ मिळतो. मे महिन्याचा हप्ता जूनच्या सुरुवातीला जमा झाला होता, परंतु जूनच्या हप्त्याबाबत निर्माण झालेल्या विलंबामुळे महिलांमध्ये अस्वस्थता आहे. बघा, जूनचा हप्ता जो आहे तो विलंबाने होत आहे. आज जर आपण पाहिलं तर जवळपास जून महिना संपण्यासाठी फक्त 3च दिवस शिल्लक राहिले आहेत. आता जून जुलैचे हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता, बघा, शक्यता आहे. जून महिना संपण्यास आता फक्त 3 दिवस शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत जूनचा हप्ता स्वतंत्रपणे जमा होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे जून आणि जुलैचे पैसे, हप्ते एकत्रितपणे म्हणजेच 3,000 रुपये जुलै महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे. बघा, 3,000 रुपये जे ते जुलै महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे. यापूर्वीही असा अनुभव आल्याने ही शक्यता नाकारता येत नाही. तरीही सरकारने याबाबत अधिकृत माहिती जाहीर करावी अशी मागणी महिलांकडून होत आहे. बघा, तरीही याबाबत अधिकृत जी काही माहिती ती सरकारने जाहीर करायला पाहिजे अशी मागणी महिलांची आहे. सरकारची जबाबदारी, बघा, लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वाची आहे. दरमहा मिळणारी 1,500 रुपयांची रक्कम अनेक कुटुंबांसाठी आधार ठरत आहे. मात्र हप्त्यांमध्ये होणारा विलंब महिलांमध्ये अस्वस्थता निर्माण करत आहे. सरकारने याबाबत तातडीने स्पष्टता आणावी आणि हप्ते नियमितपणे जमा करावेत. अशी अपेक्षा. जून आणि जुलैचे हप्ते एकत्र मिळाले तर महिलांना 3,000 रुपये मिळतील, ज्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. बघा, जर एकत्र हप्ते मिळाले जून आणि जुलैचे तर महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. थेट 3,000 रुपये त्यांच्या खात्यात जमा होतील. तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.